मारेगावमध्ये अतिक्रमणधारकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भाजप तालुका शाखेच्या वतीनं भव्य मोर्चा आणि रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनानं वणी यवतमाळ महामार्ग 1 तासांपेक्षा जास्त वेळ ठप्प पडला होता। अतिक्रमणधारकांच्या विविध प्रलंबित समस्यांकडे प्रशासनानं लक्ष वेधण्यासाठी भाजप तालुका शाखेच्या वतीनं 22 एप्रिलला भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। अतिक्रमण जागा नियमानुकूल करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन उभारण्यात आलं। मारेगाव शहरात व्यवसाय व निवासी कारणांसाठी करण्यात आलेल्या अतिक्रमणाबाबत नागरिकांनी यापूर्वी अनेकदा निवेदन दिली होती, मात्र प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्यानं या समस्या कायम प्रलंबित राहिल्या। याशिवाय अनधिकृत लेआउटमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्क देण्यात आलेला नाही, तसेच बांधकाम कामगारांच्या आजारांवर नगरपंचायतीकडून सह्या न झाल्यानं ते शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित असल्याची तक्रार आहे। दरम्यान प्रभारी मुख्य अधिकारी उशिरा पोहोचल्यानं आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली।